तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. हो घरातच कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. अजून आहे बरं का आपलं कर्तव्य
काय सांगताना हे किती वर्ष आहे? 16 वर्धापन दिवस आहे. आपण गेली 16 वर्ष विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेपासून आजवरच्या 16 वर्धापन दिवसापर्यंत पूजा पाठ महाआरती याचबरोबर फराळाचं आणि दुसऱ्या दिवशी महापंगत महाप्रसाद असतो. की राजकारणात समाजकारणात काम करत असताना प्रत्येक स्नेहीजन लग्न समारंभ वास्तुशांती अशा काही ना काही कारणानिमित्त आम्हाला बोलून आमचं आदरातिथ्य करत असतं. तर ह्या भक्तजनांचं ह्या मायबापांचं आपल्या हातून कुठेतरी आदरातिथ्य व्हावं मान सन्मान व्हावा त्यांनी आपल्या दारामध्ये 2 घास खावीत हात धुवावा ह्या संकल्पनेतून गेल्या 16 वर्षापासून विठू माझा लेकुळा संघे भक्तांचा मेळा हा विचाराचा वसा आणि वारसा चालत हे आम्ही कार्य चालू ठेवत आहे आणि पुढे हे असंच अखंडित चालू आहे. काय विठ्ठलाच्या चरणी काय मागणी केली? सध्याची जी परिस्थिती आहे राजकीय सामाजिक या बिकट परिस्थितीतून भारत देशानं आपल्या समाजानं बाहेर पडावं. जाती जो ताणतणाव वाढलेला आहे ते पुन्हा एकदा एकीच्या भावनेनं अगदी बंधुभावतेच्या भावनेनं सगळा समाज एकसंघ बांधला जावा आणि जगचरामध्येच देव बघण्याचं जे पांडुरंग आहे तर हे प्रत्येकाने इस्पित आपल्या मनामध्ये ठेवावं की देव हा कुठे नाही तर देव हा प्रत्येक माणसामध्ये आहे. तर हा एकच पांडुरंगाची साकडा आहे की हे सगळं संबंध भारतवासीय
म्हणजे जीवसृष्टी सुख शांती आणि समाधानाचं आयुष्य जगू. मला एक सांग की तुम्ही एवढं डेकोरेशन केले, काय वाटतं किती दिवस लागले तुम्हाला हे करायला? आणि तुम्हाला साधारणपणे तर तसं 1 महिना चालू आहे. कशा पद्धतीने तुम्ही तयारी करता? तयारी म्हणजे काय, आमचे सगळे स्नेहीजन, हे आमचं सगळं संभाजीनगर म्हणजे परिवार आहे. आमच्या सगळ्या सासा सुना नाती दिरं भाई सगळे अगदी कामाला लागलेले आहेत. जे काम त्याला पडत ते प्रत्येक जण अगदी मनोभावे पांडुरंगाची सेवा आपल्याला घडते ह्या भावनेतून प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. त्यामुळे याचा सीन भारत आम्हाला बिलकुल नसतो. अगदी साधारणपणे 1 महिनाभरापासून ही तयारी केलेली आहे. ही कुणी एकाने तयारी केली. हा फक्त अष्टपुत्र परिवार किंवा विधाते परिवारचा कार्यक्रम नाही, तर संबंध विठ्ठल भक्तांचा हा कार्यक्रम आहे. संभाजीनगर परिवाराचा कार्यक्रम आहे. या पटकन नाही काय सांगता येईल किती वर्षापासून ही आरती असेल किंवा या ठिकाणी विठ्ठलाची पूजा तुम्ही या ठिकाणी करताय आणि काय वेगळा भाव या ठिकाणी पाहायला मिळतो, काय सांगता येईल? ते काय विठ्ठलाच्या बाबतीत महाराष्ट्र किंवा आपला परिवारच नाही, पूर्ण जगामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण केलं जातं. आणि आज जो आहे तो आपल्या सगळ्याच्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा आनंदाचा आणि याचा सोहळा मानला जातो, मागचा आवाज एकादशचा. आणि त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची जी दिंडी आळंदीवरून निघते आणि आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होते, त्या अनुषंगाने आज धाकटी पंढरी इथं मोठा कार्यक्रम असतो. पण छोट्या खाणी ज्या लोकांना गोरगरिबांना लांब लांब जाता येत नाही, काही जणांच्या काही शारीरिक काही व्याधी असतात, तर त्यांना कुठेतरी एक आनंद मिळावा, भक्तिभावाचा आनंद मिळावा, भक्ती संगीताचा मिळावा, थोडासा भोजनाचा मिळावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. याच्यासाठी पूर्ण परिवारच नाही तर मित्रपरिवार, सर्व व्यापारी वर्ग, आमच्या भगिनी सगळ्या म्हणजे वयस्कर 70 आणि 75 वर्षांच्या सुद्धा माता भगिनींचा या कार्यक्रमासाठी पूर्ण सिंहाचा वाटा असतो आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होऊ शकतो. मी सगळ्यांचे आभार मानेन, सगळ्या मीडियाचे बी आभार मानेन की तुम्ही ह्या छोट्या खाणीची दखल घेऊन, छोट्या घराचा कुटुंबाचा जरी कार्यक्रम असला तर तुम्ही त्याची दखल घेऊन सगळं जर मोठ्या संख्येने आला, त्याबद्दल मी सगळ्यांच्या विधाते परिवारातर्फे आभार मानेन. एकीकडं आपण पाहिलं तर अनेक मूर्त्या ज्या असतात त्या विठ्ठलाच्या असतील, रुक्माईच्या असतील, त्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते, मात्र तुम्ही हॉलमध्ये या ठिकाणी बसवली, नेमकं काय कारण आहे? नाही, त्याचं कारण असं आहे की मी लहानपणीच आईवडिलांना मुकलेलो आहे आणि माझी स्वतःची भावना अशी असायची की मी पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या आईवडिलाला पाहत असायचो. तर ज्यावेळेला घरात आम्ही ज्यावेळेस बनविलं, ही वास्तू बनविली, त्यावेळेला माझी भावना अशी असायची की घर म्हणलं तर हॉल म्हणलं की समोरून येणारं सुख असो किंवा संकट असो हे मी माझ्या यांनी पेलू शकतो का नाही शकतो याचा पूर्ण आत्मविश्वास मला नसायचा. तर त्याच्यामुळं मी पांडुरंगाचा आणि रुक्मिणीची स्थापना इथे केली की परमेश्वरा तू माझ्याच नाही, माझ्यावर अवतीभोवती येणारे माझ्या परिवारावर, माझ्या मित्रपरिवार ज्याच्यावर मी प्रेम करतो त्यांच्यावर जे संकट येते त्यांना फेस करण्यासाठी ते स्वतः असावेत, म्हणून मी माझ्या श्रद्धेने त्यांना आणून बसविलं. आणि ज्यावेळेसपासून आणून बसविलं मग ते विठ्ठल रुक्मिणीच्या ह्याच्यात असतील, आमचे विनय सेठ असतील, आमचे मंगेश दादा असतील, असे मित्रपरिवार जोडत गेला आणि हा कळस जो आहे पांडुरंगाचा म्हणजे श्रद्धा आणि भावना का ठेवतात विठ्ठलावर, हे जिवंत उदाहरण आहे. जर मनातून जर विश्वास ठेवला तर तुमचं प्रत्येक संकट हे विठ्ठला स्वतःवर ओढून घेतो आणि त्याचं सुख जे आहे ते सगळ्या भक्तामध्ये वाटून देतो. हेच ह्या आजपर्यंत मला स्वतःचा अनुभव आहे 2009 पासून. काय मागणी केली आज मागणी केली आहे, आता गृहमंत्र्यांनी सांगितलंय मी पुन्हा वेगळी मागणी केली तर आमच्या घरामध्ये पुन्हा वाद व्हायला नको, त्याच्यामुळं मी त्यांचीच मागणी डबल सांगेल की पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये जो जातीय तेढ निर्माण झालेला आहे, एकामेका समाजामध्ये जो द्वेष निर्माण झालेला आहे, एकामेकाच्या सुखादुःखामध्ये सुद्धा लोक करीत असताना जो आता भेदभाव करीत आहात, अशा टायमाला घरातले जे ज्येष्ठ मंडळी असतील, पारावर ह्याच्यावर बसणारे जे वयस्कर लोक असतील, त्यांच्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे, अशा नागरिकांनी समोर येऊन, तरुणांनी सुद्धा त्यांना साथ देऊन आपल्याला हा करवटपणा बाहेर कसा काढून आपल्याला एकोपाने, सुखाने आणि आनंदाने कसा राहता येईल, ह्या गोष्टीसाठी छोटे काय आपल्या पद्धतीने काम आहे ना, पण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. आणि नक्कीच ती सकाळ उशिरा नाही होणार की ज्या वेळेला सगळेजण आनंदाने राहतील आणि जातीय तेढ मिटून जाईल. एवढंच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची
सुकृताची जोडी भरली विठ्ठली आवडी भरली विठ्ठली आवडी रूप पाहता तुझे रूप पाहता तुझे रूप पाहता तुझे रूप पाहता रूप पाहता तुझे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर माधव सरती पायापासी गेली मागे अगाये उदारा अगा विश्वभरा रखुमाईच्या बरा पांडुरंगा 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 अगाये उदारा अगा विश्वभरा अगाये उदारा अगा विश्वभरा अगाये उदारा अगा विश्वभरा भैया भैया
वाला भैया गाड़ी वाला धीरे 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 गाड़ी हाक रे भैया धीरे 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 गाड़ी हाक रे भैया धीरे 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 ए गाड़ी हाक रे भैया धीरे 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 हाक रे ओ भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया 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 गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला ए भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला धीरे 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 गाड़ी हाकी रे धीरे 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 हाकी रे भैया धीरे 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 गाड़ी हाकी रे गाड़ी धीरे
पुंडलिका गेला पुंडलिका गेला पुंडलिका धाव पांडुरंगा धाव पांडुरंगा धाव पांडुरंगा देवा धाव पांडुरंगा धाव पांडुरंगा देवा धाव पांडुरंगा रे पांडुरंग पांडुरंगा धाव पांडुरंगा धाव पांडुरंगा थाटाव मातात साजरा करतो आणि भक्ती संगीत या कार्यक्रमाचा अविभाज्य असा भाग आमचे पितृतुल्य असे भरतअण्णा लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही संगीत मैफिल सजवत असतो. अण्णा खरंच मी आज धन्य झाले. एकाच मंचावर आजोबा नातू, पिता पुत्र, गुरु शिष्य आणि मित्र मित्र यांचं संगीत मला ऐकायला मिळालं. बुडता आहे जग न पाहावे डोळा येतो कळवळा म्हणून या ह्या संत उक्तीप्रमाणे आपण समाजाचं प्रबोधन करण्याचं जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यात थोडासा का होईना खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य विधाते परिवाराला लाभतं. त्याबद्दल अन्न तुमचं मनपूर्वक खरंच आभार. हा संभाजीनगर परिसर आगाव मावशी, सानप मावशी, मी तुम्हाला आवर्जून सांगते, भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला विठेवर उभा केलं होतं, पण या माझ्या माता माऊली पंढरपुराला जाऊ शकणार नाही. आता वयामानानं ह्याची जाणीव विलास व्हायला होती म्हणून त्यांनी आपल्या संभाजीनगरमध्ये प्रति पंढरपूर उभारलेलं आहे. आपलं प्रेम, आपला स्नेह आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असंच राहो आणि आमच्या उभयतांच्या हातून तुमची सेवा घडो हीच पांडुरंगचरणी प्रार्थना. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर आज भजन झालं, पूजन झालं आणि उद्या भोजनासाठी मी सगळ्यांना निमंत्रित करीत आहे. उद्या 11 ते 3 या वेळेत सर्वच भक्तजनांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे, जेवणासाठी यायचं आहे. धन्यवाद. आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट. आली विठ्ठलाची